अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात कोल्ड कॉफी बनवायला. त्यासाठी इथे मी 2 ग्लास दूध, साखर, कॉफीच्या 2 पुड्या आणि चॉकलेट सिरप घेतलं. सर्वात प्रथम काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि आपण ज्या 2 कॉफीच्या पुड्या पाऊच काय जे असेल ते घेतलं होतं ना, ते एका प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं. आता बघा 2 ग्लाससाठी इथे मी 4 वाट्या साखर टाकत आहे. आता काही जण म्हणतात आमची कोल्ड कॉफी गोड होत नाही, आणि कोल्ड कॉफी ही गोडच छान लागते, त्यामुळे साखर थोडी जास्त वापरायची. आता त्यामध्ये असं साखर बुडल इतकंसं पाणी टाकायचं. आणि चहा गाळण असते ना बघा, प्रत्येकाच्या घरात चहा गाळण तर असेलच. त्याने असं हलवत राहायचं. 5 ते 10 मिनिट असं हलवलं तर आपली क्रीम तयार होते. आता इथे माझ्याकडून प्लेट नेमकी छोटी झाली आहे बघा, त्यामुळे हलवता नीट येत नाही. हे बघा, हलवायला सुरुवात केली तेच लगेच ती क्रीम बनायलाही तयार होते. हे बघा, मी प्लेट चेंज केली आहे बघा. हे बघा, प्लेटच्या कडाकडाने हळूहळू आपली क्रीम तयार व्हायला सुरुवात झाली आहे. हे बघा, एकदम सोपी आहे बघा कोल्ड कॉफी, आणि एकदम कॅफे स्टाईल लागते. काही जण म्हणतात कोल्ड कॉफी करायला नाही, ते बेटरच लागतं, ग्राइंडर लागतं. पण काही नाही, जर आपल्याला थोड्या जणांसाठी करायची असेल तर घरच्या घरी हा जुगाड एकदम मस्त आहे चहा गाळणीचा. 5 ते 10 मिनिट असं हलवलं की बरोबर ही अशी क्रीम व्हायला सुरुवात होते. आता इथे काही जण म्हणतात स्टीलच्या गाळणीने लवकर होते, काही जण म्हणतात प्लॅस्टिकच्या गाळणीने लवकर होते. त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही गाळण्याचे डेमो दाखवत आहे. दोन्ही गाळण्याचे डेमो सारखेच असतात. याने हे लवकर होते आणि प्लॅस्टिकच्या गाळणीने हे लवकरच होते. हे बघा, अशी घट्टसर आपली क्रीम व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर कोल्ड कॉफी प्यायची असेल तर आता कॅफेत, हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी मस्त कोल्ड कॉफी उन्हाळ्याच्या दिवसात पिऊ शकता. एकदम कमी साहित्यात बनते बघा. हे बघा, अशी घट्ट क्रीम झालेली आहे. आता काय करायचं, एका चमच्याने ही क्रीम गाळणीतून काढून घ्यायची. हे बघा, आता काय करायचं, एक असा प्लॅस्टिकचा पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि चॉकलेट सिरप असतं ना, ते असं ग्लासच्या कडाला लावून घ्यायचं बघा. आता तुम्ही म्हणताल चॉकलेट सिरप हे कुठं भेटतं, तर हे दुकानात, मार्केटमध्ये कुठेही मिळून जातं आणि एकदम स्वस्त आहे. आता ग्लासला कडाकडाने अशी प्लॅस्टिकचा म्हणा किंवा काचेचा, पण मी प्लॅस्टिकचाच घेतला कारण कॅफेमध्ये प्लॅस्टिकचेच ग्लास यूज करतात. त्यामुळे मी प्लॅस्टिकचा ग्लास घेतला, त्याला असं चॉकलेट सिरप लावून घेतलं. आता त्यामध्ये मी असे बर्फाचे क्यूब टाकते बघा. अशी 5-6 बर्फाची क्यूब टाकायची आणि त्यामध्ये आता आपण जी क्रीम केली होती ती ओतायची.
आता जे गार थंड दूध घेतलं होतं ना ते टाकायचं. आता वरून ही क्रीम परत अशी टाकून घ्यायची बघा. आणि आता ह्या क्रीमवरती आपल्याला जी वाटेल ती डिझाईन करायची. आता इथे मी हार्टची डिझाईन करते. हे बघा, आता अशी गोल काही पण डिझाईन बनवते. आता असं गोल केलं आणि जी काडी असते ना ती ना अशी जी बनल ती डिझाईन मी करत आहे. आता काही जण म्हणतात की कोल्ड कॉफीवरती आमची डिझाईन बनत नाही, तर काय करायचं, जी क्रीम असते ना ती दुधावरती टाकायची आणि मग डिझाईन बनवायची बघा. दुधावर डिझाईन बनत नाही. जी घट्ट क्रीम असते ना ती वरून घालून घ्यायची आणि मग त्यावरती सिरप टाकून अशी डिझाईन बनवायची. एकदम सोपी आहे बघा ही अशी कोल्ड कॉफी करायला. तुम्ही पण तुमच्या घरी अशी कोल्ड कॉफी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.